गर्दी आहे इथं तर. हो कीर्तन आहे चालू. रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या पुतणीच्या म्हणजे आमच्या पल्लवीच्या गावाला. तर त्यांच्या ग्रामदैवतात्र आहे म्हणून आम्ही आजच चाललेलो आहे. तर आज आम्ही सोबत घेतलेला आहे हा बोलका पोपट. तर हा बोलका पोपट सोबत घेतलेला आहे आम्ही. पोपटा आज तुला बोलता येत नाही काय? कुठं चालली तू? नीट बोलायला येते ना तुला? कुठं चालली सांग बरं एकदा. हा असं. हा कुठं चालली? बर बर. तर आम्ही 5 वाजताच निघालो होतो करमाळ्यातून, पण वीटमध्ये येऊन थांबलो. या पोपट्याला घ्यायचं होतं आणि ज्वारी घ्यायची होती पल्लवीला. ज्वारी घेतली, तिला डाळ घेतली तुरीची डाळ मी पण घेतली करमाळ्यातून तिच्यासाठी. खरबूज घेतली आणि मोगऱ्याचं झाड घेतले जे की मी बऱ्याच दिवसापासून तिच्यासाठी तयार करून ठेवलं होतं. आणि कमळ जे आमच्या शिवतेजला खूप आवडतं, तर मी काय केलंय, माझ्याकडे जे कमळ होतं त्याच्यातलंच थोडस कट करून घेतलंय. बघूयात आता तिकडे गेल्यावर येते का काय ते. तर ह्या भरणीमध्ये हे कमळ घेतलेलं आहे मी, कारण चिखलासहित मातीसहित घेतलेलं आहे. बघूयात आता काय होतंय ते. शिवतेजला खूप आवडतं, कारण कमळाच्या पानांवर पाणी टिकत नाही. त्याच्यावर मग शिवतेजचा तो एकच छंद आहे की त्या पानांवर पाणी जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत शिवतेज त्या पानांवर पाणी टाकतच राहतो. म्हणून हे आवर्जून घेतलेलं आहे मी कमळ. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. जीजा पानी में डालो तो तैर जाएगी. और बर पानी में जाए तो तैर जाएंगी. अगो बाई, आम्हाला नव्हतं हे शिकवलं कुणी. नवीन आहे, ऍडव्हान्स आहे अगं काहीतरी. जिजा होय का जिजा? आम्ही तुला इथं सोडू का? तू येते का चालत आत्याच्या गावाला? यात्रा संपेपर्यंत येशील की? सोडू का? तू खुश नाही वाटत का जिजा आज? तुला भीती वाटते का माझी? नाही. मग अशी का वाटत नाहीये? खुश का? झोप झाली नाही तुझी कंप्लीट? सकाळी भाऊन बरोबर का गेली नाही बरं? आबा आले तर आबां बरोबर ये म्हणून तू आमच्या बरोबर येते ना? तू येते का मग? तर जिजा तू कितवीला आहे बरं? अंगणवाडीला. मग तू पुढच्या वर्षी पहिलीला जायची का? यस. बर. मग तुला आता काय काय येतं? ABCD येते का म्हणायला? म्हण बरं मग. ABCD EFG HIJK LMN OPQRST V. हा. बर. अजून काय काय येते तुला? तेवढंच येतं? तेवढं शिकवलं तुम्हाला? दॅट्स नॉट फेअर. माझ्यासाठी थांबा, पुढे जाऊ नको. तर आता आम्ही थांबलेलो आहोत. आमच्या ह्या जिजाला प्यायचा आहे रस. जिजा प्यायचा आहे का नाही रस? चप्पल राहिली गाडीतच तुझी, हळूच घातली की चप्पल. लय हुशार आहे ग तू. थांब मला येऊ दे, थांब. जिजा काय प्यायचंय? रस घे. तुला काय घ्यायचंय? दे ग दीदी, काय पाहिजे ती काय मागती बघ. खाण्यासारखं आहे का? काय बघू काय आलपेल्ली बेल असेल. येते का प्यायला जिजा? थोडस अर्ध कमी होतोपर्यंत. हा असं पे. अर्ध कमी झाल्यावर आता कसं करावं? अर्ध कमी केल्यावर मग हातात घेता येईल ग्लास. लिचकीचा ग्लास आहे ना. येतंय का नाही स्ट्रॉ मध्ये? हो, अंगठ्याची लई घाई आहे ग. येतंय का नाही? तर आबाला सांगा, आबा ते संपवतील तुझं पण आणि आबांचं पण. चालतंय का? दोन्ही हाताने पकड. झालं का? बस ना तेवढा. चल मग, चल आता. मला बसू दे आधी, म्हणजे मग तू माझ्या मांडीवर बसशील. यस. आता झालेला आहे रस पिऊन आणि जिजा निघालेली आहे आत्याच्या गावाला.
तर आत्याच्या गावाला जायला बहुतेक 8 वाजतायत का काय माहिती. होय नाही वाजायचे, आता 7 वाजले असतील, 7:15 वाजतील. 7:30 भीमा नदीच्या काठची जवळची ही गाव आहे, तिकडे सगळं बागायत आहे आता. तर नदी नॅचरल हळद, गोविंद हळद म्हणून आम्ही एकदा घेतली होती इथून. तर ते नदीच्या पलीकडे आहे, तर ते शक्य झालं तर मी दाखवेन तुम्हाला. तर ही आहे भीमा नदी, हीच पंढरपूरला जाऊन चंद्रभागा होते आणि हीच आमच्या सोलापूरकरांसाठी जीवनदायिनी आहे. तर ही ताली आहे ते बघा, गोविंद हळद. तर ह्या हळदीचं वैशिष्ट्य असं की हिथं शेतकरी आहेत, ह्यांची स्वतःच्या शेतातली हळद असते आणि हिथंच ते विकतात. म्हणजे नॅचरल आहे म्हणायला हरकत नाही. जे आपण दुधातून हळद वगैरे घेतो तर ती केमिकल युक्त नसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण बाजारातल्या हळदीची काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण. इथं आहे ते दुकान, हे बघा. हा, आणि इथंच हळदीची त्यांची शेती पण आहे, आता काढलेली आहे हळद. तर हा आता उड्डाण पूल झालेला आहे. तरी 5-7 वर्ष झाला असेल का मालक, का 10-12. तर सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही एसटीने यायचो तेव्हा इथं गेट पडायचं, मग एसटी थांबायची. एसटी थांबल्यावर भजी पावचा वास यायचा, तर तो एक वेगळा अनुभव होता. आता काही भज्याचा वास नाही आणि काही नाही, प्रत्येक जण येतोय. ज्याला अगदीच खाण्याची इच्छा असते ते थांबतातच म्हणा, ती वेगळीच मजा असायची. रेल्वे थांबल्यावर मस्तपैकी भजी वगैरे खात जायचं. आणि आता काय नाही, आता थांबायचं नाही, काय नाही, सगळेजण वरतून जातो. हा बोला, तुला काय खायचंय का, भजी वगैरे? मग आता नवऱ्याची गाडी गेली का, नवरा नवरीची गाडी परत? मालक पूर्ण गाडी आहे का? गरज असेल काहीतरी इथं का. तर आता हे आलेलं आहे बिग वन शहर. तर आम्ही काय बिग वन मध्ये पुढे जाणार नाही आहोत. तर इथूनच एक बायपास आहे हवेला, तर तिकडनंच निघणार आहोत आम्ही पुणे रोडनी. बघा हा आहे तो बायपास. तर इकडे राहते हे बिग वन आणि आम्ही हा इकडनं निघलोय शॉर्टकट. तर हा आलेला आहे आता पुणे सोलापूर. तर त्याच रोडला आम्ही आता जॉईन झालेलो आहोत आणि आता बरोबर अर्ध्या तासाच्या आतच आमच्या पल्लवीचं गाव येणार आहे. पल्लवीच्या गावाची खासियत अशी आहे तिथे एसटी थांबत नाही. पल्लवीच्या गावाला जायचं म्हणजे एकतर 2 व्हीलरने जायचं, नाहीतर मग असंच मोठी गाडी घेऊन. 4 चाकी आता आली म्हणून, पहिलं काही 4 चाकी होती होय. पहिलं जायचं तर रावणगावला तरी उतरायचं, नाही तर मग कुरकुमला तरी उतरायचं. मग तिथल्या मळद मधल्या माणसांनी आपल्याला न्यायला यायचं, इतके तर प्रॉब्लेम होते. तर हे आहे मळद आणि हे आहे आमच्या पल्लवीचं गाव. पल्लवीचं म्हणजे आमच्या जिजाच्या आत्तेचं आलेलं आहे गाव. तर ह्या गावची आहे उद्या यात्रा. अंधार पडलेला आहे, 7:15 झालेले आहेत. तर बरोबर टायमिंग नुसार आमच्या मालकाने आणलेला आहे. हॉर्न द्या त्या माणसाला. उद्या चढायची आजच चढली का काय माहिती, झाला बिचारा बाजूला. पण काय माहिती लाईट नसेलच त्याच्यामुळे, तर नाही तर लाइटिंग वगैरे मंदिराला केलेली असते ना. अरे बापरे, टिप्पी जळाला रात्री फेर नसल्या मग तर आपल्याला वर स्लॅपवरच जावं लागेल. तर आम्ही आलेलो आहोत आता आमच्या पल्लवीकडे आणि काल रात्री लाईट नसल्यामुळं व्हिडिओ कंप्लीट करायचा राहिला. तर ही बघा ही आमची पल्लवी आणि यात्रेसाठी आलेलो आहोत आम्ही. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.